तो प्रपंच संसार प्रत्येकाला। बरं आवड आहे आपली त्यामध्ये, मग त्यामध्येच आपल्याला सुख समाधान आनंद भेटतो का? बोला ना। माणसाला 4 गोष्टी आवडतात, या गोष्टीसाठी माणूस आयुष्यभर झटत राहतो, पूर्ण आयुष्य बर्बाद करतो। 1 2 3 आणि 4। 1 आवडती पत्नी, 2 मुलं, 3 खोल्याचं घर आणि 4 चाकी गाडी। बस एवढं प्राप्त करण्यासाठी सगळं आयुष्य बर्बाद करतो, आयुष्य वेचतो आपण। साधू संतांचा विचार केला तर संताची आवड आहे। आवडे हे रूप गोजिरे सगुण आणि पाहता लोचन सुखावले। संताची आवड वेगळी आहे। आपली जर आवड पाहिली आपण, प्रत्येक जणाला आवडतो स्वतः संसार। जीवाची आवड वेगळी आहे। जीवाची आवड म्हटलं तर लहान लेकराची आवड वेगळी, महिला मंडळाची आवड वेगळी, पुरुष मंडळीची आवड वेगळी। आता लहान लेकराला आवडतं काय? आवडतं पैसे मागायला आणि खोड्या करायला। खोड्या करता का नाही लहान लेकर? तुमच्या लेकरांनी खोड्या करावं नवल नाही, भगवान परमात्मा खोड्या करतात। गोपिकांनी येऊन मैयाला सांगावं, यशोदे ग तुला येईल राग, तुझ्या कान्हाला काही तरी सांग ना ग, यशोदे ग तुला येईल राग। ज्या वेळेला मैयाला गाराणी येऊन सांगतात, भगवान परमात्माच्या खोड्या करणं बंद होत नाहीत, म्हणून मैया म्हणतात, खोड्या नको करू माझे बाबा हो, खोड्या नको करू माझे बाबा, खोड्या केल्यात। लहान लेकराला खोडी करायला आवडतं, पुरुष मंडळीला कडक इस्त्रीचे कपडे, कडक टोपी आणि लईच पांढरे केस झाले तर एक सूत्र टेकाळे दादा अजून सापडलं नाही मला। बऱ्याच दिवसाचं कोणाला विचारते करून कुठं जाऊ द्या तुम्ही, डाय कुठं करावा, डाय करू नका या मताची नाही, पण कुठं करावं याला काहीतरी मर्यादा। हनुमान महाराज अजून एक सापडलं नाही आपल्याला। इकडे डाय करणं ठीक आहे, बरकुले काका इकडं डायचं इथं काय कामी वानगड काय कळलं नाही आज इथं डाय, आणि किती डाय करू द्या 15 दिवसात प्रकरण उघडकीस येतं। इकडून काळामध्ये नुसतं धोकं पडल्यासारखं होतं। मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे इथली इथे रेंज नका लावू तुम्ही, आपण नंतर पाहू। माणसाला डाय करायला आवडतं, कडक इस्त्रीचे कपडे। महिला मंडळाची आवड विचारली तर प्रत्येकाची आवड वेगळी। महिला मंडळाला आवडतं साडी आणि कापूस वेचायला। सोनं आवडतं की नाही? संक्रांत जवळ आली की 15 दिवस अगोदर भांडे आपल्याला चालू करतात घरामध्ये। मालकाला समजून घ्यायचं या वर्षी काहीतरी मागते। ज्या वेळेला माता मौल्यांची आवड पाहिली, 65 वर्षाची म्हातारी मालकाला म्हणायची, पप्याचा बाप अख्खा आयुष्य गेलं तुमच्या सोबत, पण मला कधीच नाही केला फुटका, असं ती मालकाला म्हणी। मालकाला राग आला, दुकानात गेला, 100 रुपयात 1 किलो सोनं तुमच्याकडे आहे, ज्याला कसल्याच प्रकारचा टॅक्स नाही त्याचं नाव, आणि 1 किलो आणलं सोनं आणलं। ही बचत गटाची अध्यक्ष होती, बडबड करायची सवय। बाकीच्या 2-4 जणी मोठ्या घरच्या होत्या, विकास काका मोठ्या घरच्या होत्या। कोणाकडे 2 तोळे, कोणाकडे 3 तोळे, कोणाकडे 4 तोळे, कोणाकडे 6 तोळे ओरिजिनल सोनं। हिच्याकडे 1 किलो पण सगळं खोटं। मैत्रिणीच्या मुलीचं होतं लग्न, लग्नाला निघाल्या, गाडी केली, 5 जणीत लग्नाला गेल्या। लग्न लागेपर्यंत चोरांचा डोळा नुसता यांच्या सोन्यावर। चोरांनी सोनं पाहिलं, चोर म्हणतात, आजी सोनियाचा दिन, उड्या मारायला लागले, आनंद झाला। अशी आड रानात खांडवीच्या मध्ये आणि आपले टाकडी ठोंबरे टाकडीच्या मध्ये गाडी अडवली। चोरांनी रात्रीच्या वाजता ज्यावेळेला रात्री गाडी अडवली, चाकू दाखवला। सगळ्याजणी खाली उतरल्या, मोठ्या घरच्या होत्या। म्हणतात, मंजुळाबाई राधा अक्का, आपल्या पोराला 1.5 लाख रुपये पगारी, सोनं परत भेटेल पण जीव नाही भेटायचा। सगळ्यांनी सोनं काढून दिलं। अध्यक्षाचं खोटं होतं पण तरी सुद्धा देईना, अशी हाणली चोरांनी। माराच्या बेनत दिलं काढून। आता मला सांगा, आजी काढून दिल्या गवसाव की नाही?
पण तोंड कुठं गवसतंय. चोराला म्हणते जा घेऊन जा, 100 रुपयात सगळं आणलंय. सोन म्हणे या बाईमुळे दिवस फुकट गेला म्हणे, खुशाला सांगते 100 रुपये. असे गेट पर्यंत गेले, तिथून परत आले, परत हाणली, भलं तोंड सुजेपर्यंत मार खाल्ला. आता मार खाल्ला तरी गबसावर की नाही, पण अध्यक्ष कुठं गबसती. ती म्हणते काय सांगावं मुडद्यानी, हाणून हाणलं पप्याच्या बापापेक्षा कमीच हाणलं. कोणाला काय आवडेल सांगता येत नाही. आवड वेगळी आहे. महिला मंडळाची आवड वेगळी, म्हाताऱ्या माणसाची आवड वेगळी, जीवाची आवड संताला आवडत आहे. माझ्या जीवीची आवडी, माझ्या जीवीची आवडी, माझ्या जीवीची आवडी, माझ्या जीवीची आवडी. नैना गुडी गुडी पुरा, नैना गुडी पांडुरंगी वाना रंगले, पांडुरंगी वाना रंगले. हा पंढरपुरा नैना गुडी, पंढरपुरा नैना गुडी पांडुरंगी वाना रंगले, पांडुरंगी वाना रंगले. माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नैनगुडी, संताची आवड आहे. जीवाची आवड जर पाहिली, कुणाला लेकरं आवडतात, कुणाला गाडी आवडते, कुणाला बंगला आवडतो, कुणाला जमीन आवडते. माता माऊल्यांचा विचार केला, सगळ्यांची आवडी वेगळी आहे. मुलं आवडू नयेत, लेकरं आवडू नये, संसार आवडू नये, या मताची मी नाही. प्रपंच करावा, पण संसारी असावे, असूनी नसावे, भजन करावे वेळोवेळा. प्रपंचात राहा, संसारात राहा, पण जीवीसारखं संसारात राहावं. आपण प्रपंच करत असताना पण राहावं पक्षासारखं. प्रपंचात राहावं कसं, एखाद्या मुलीनं दिवसभर जसा भातुकलीचा खेळ खेळावा, पूर्ण संसार पूर्ण प्रपंच उभा करावा. संध्याकाळच्या वेळेला जर आईनं आवाज दिला, दिवसभर थाटलेला संसार एका क्षणात पिशवीत भरते आणि आईच्या आवाजाच्या दिशेने निघते. प्रपंचात राहायचं तसं. प्रपंचात राहावं कमळासारखं. पाण्याशिवाय कमळ येत नाही, पण एका पाण्याच्या थेंबालाही पाकळीवरती ठेवत नाही. प्रपंचात राहायचं तसं. योग्य वेळेत सावध झाला तर भगवंताचं नामचिंतन कराल. नामचिंतन केलं तर तुकोबाराय सांगतात, सुख वसे तुझे पायी आणि मज ठेवी तये ठाई. विश्वातलं सर्व सुख कुठे असेल तर भगवान परमात्माच्या चरणाजवळ आहे. मग भगवंताला अखंड भक्तानं नामचिंतन केलेलं आवडतंय. तुम्ही म्हणाल ताई देवाची आवड पूर्ण केली तर आमचं काय, तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्गट. देवाची आवड पूर्ण करा. माऊली ज्ञानोबा सांगतात पा, भगवंताचं नामचिंतन करा, नारायण हरी उच्चार नामाचा, आणि तेथे कळी काळाचा रीग नाही. फक्त योग्य वेळेत सावध होऊन भगवंताचं भजन. योग्य वेळेत का करावं, हरी हरी तुम्ही म्हणारी सकळ, तेने माया जाळ तुटतील, किंवा सारासार विचार करा उठा उठी, नामधरा कंठी. योग्य वेळेत सावध होऊन भगवंताचं नामचिंतन करायचं. का करावं, माऊली ज्ञानोबराय सांगतात, ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड आणि गगना हुनी वाड नाम आहे. ऐसा नामाचा महिमा वेदशिनला झाली सीमा. घेता नाम विठोबाचे, भगवंताची आवड पूर्ण करा. भगवान परमात्मा अभिमान नुरे कोड अवघेची पुरे, पण काय करावी साधने, फळ अवघेची येणे किंवा येणे साधती साधने, आणि तुटती भवाची बंधने. योग्य वेळेत सावधून भगवंताचं नामचिंतन. आवडला पाहिजे, प्रपंच आवडावा, मुलं लेकरं बाळे आवडले पाहिजेत, पण मुलगा पाहिजे कसा, कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक. अख्ख्या गावात चांगलं पियतो म्हणून नाव असेल तर काय कामाचं नाही. चांगला मुलगा जन्माला येण्यासाठी सुद्धा संत सांगतात, सुशिलो मातृ पुण्येन पितृ पुण्येन चतुरता, उदार वंश पुण्येन आत्म पुण्येन सौभाग्यता. मुलगा सुशील उदार चांगल्या विचाराचं निवडण्यासाठी, भाग्यवान निवडण्यासाठी त्याचं स्वतःचं पूर्वजन्मीचं पुण्य, त्याच्या आईवडिलांचं पुण्य, त्याच्या वाडवडिलांचं पूर्वजांचं पुण्य आणि त्याच्या पूर्ण कुळाचं परंपरेचं पुण्य असावं लागतं. त्याशिवाय मुलगा चांगल्या विचाराचा निवडू शकत नाही. बऱ्याच जणाला मुलगा असावा प्रभू रामचंद्रासारखा. महिला मंडळाला वाटतं सुद्धा, वाटतं की नाही, प्रभू रामचंद्र आपल्या पोटी काही गरीब पाप्याच्या बापासोबत भांडण करून आले काय तुम्ही?
लईच बसले असं टेन्शन. सगळ्या गावाचं कर्ज जसं काय तुमच्यावर याचे काही कर्ज नाही ना, टेन्शन घेऊ नका. ज्याच्यावर कर्ज तोच खरा मर्द, फक्त लोकांचं काढू नका. आता मला सांगा महिला मंडळ, वाटतं ना तुम्हाला प्रभू रामचंद्रासारखा मुलगा जन्माला यावा? असं करा नाही तर असं करा. प्रभू रामचंद्रासारखा मुलगा जन्माला या वाटतं की नाही? बरं घरी एवढे शांत बसता का तुम्ही? आमच्या पुरुष मंडळी म्हणत असतात ज्याची बायको मुकू तो सगळ्यात मालकाला म्हणते काय काय सांभाळू, घर सांभाळू की दार सांभाळू की जनावर सांभाळू की लेकरं सांभाळू की सासू सासरे, नेमकं सांभाळू काय? मालक म्हणतो मी सगळं सांभाळतो, तू फक्त तुझं तोंड सांभाळ. मालकाला बोलू देत नाही तुम्ही शब्द घरी. प्रत्येक बाईला वाटतं आमच्या पोटी प्रभू रामचंद्रासारखा मुलगा जन्माला यावा, येईल ना जन्माला, पण ते अगोदर कौशल्य होणं फार महत्वाचं आहे. आजची कौशल्य पाहिली तर 6 वाजले की टीव्ही पुढे जाऊन बसती. बऱ्याच जणी बसले तिथं, पण मालिकेचं त्यांना असं आठवत असेल आज काय चालू असेल नेमकं मालिकेत, आणि खरोखर मालिकेचं त्याग करून आल्या. नाशिकच्या भागात एकदा कीर्तन निघाले, म्हटलं मावशी आव चला ना कीर्ताला. आमची जेवणाची व्यवस्था त्यांच्या घरी. काका ती बाई म्हणे ताई आली असते, पण काय सांगा तुम्हाला लई आवडती मालिका आहे.